श्री स्वामी समर्थ. तर बघा की सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांती हा सण आपण साजरा करत असतो आणि असं म्हणतात की या दिवशी सूर्यदेव हे त्यांचा पुत्र शनी महाराज यांना भेटण्यासाठी जातात. की यंदाची संक्रांत कशावर, तर हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण की बघा की संक्रांत दरवर्षी संक्रांती देवीचं जे काही स्वरूप आहे तर ते बदलत असतं, तिचे आयुधे बदलत असतात, तिचे वाहन बदलत असतं. तर त्याच्यामुळे हा खूप मोठा प्रश्न असतो. तर बघा की ह्या वर्षीची जी काही संक्रांत आहे तर ती 14 जानेवारी रोजी आहे आणि संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तर तो दुपारी म्हणजे 14 तारखेला, तर 14 तारखेला दुपारी 3:06 सुरू होतो तर तो संध्याकाळी 6:20 आहे. तर या पुण्यकाळामध्ये आपल्याला खूप सारे दान धर्म, होम हवन, पूजा, जप तप करायचं असतं. या गोष्टींना खूप जास्त महत्त्व असतं. आता बघा की जी काही संक्रांत आहे तर ह्या वर्षीची संक्रांत कशावर आहे, तर ह्या वर्षीचे जे काही संक्रांत आहे तर तिचं वाहन हे वाघ आहे आणि तिचं उपवाहन हे घोडा आहे. आता संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि कपाळाला केशराचा टिळा लावलेला आहे आणि देवीच्या हातामध्ये गदा आहे. ती कुमारिका अवस्थेमध्ये आहे आणि बसलेली आहे देवी. आणि देवीने वास घेण्यासाठी जाई हातात घेतलेली आहे आणि देवी पायस भक्षण करते. तर त्याच्यामुळे ह्या दिवशी दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ हे आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. आता बघा की देवीचं स्वरूप हे सर्प जातीमध्ये आहे आणि देवीने मोती परिधान केलेले आहे आणि देवीचं नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे आणि देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते आणि ती वायव्येकडे बघते. तर असं जे काही देवीचं स्वरूप आहे. आता बघा की काय दान पुण्य करायचं किंवा याची अजून सविस्तर जर माहिती बघायची असेल तर खाली तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर त्याच्यावर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.